मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमा शुल्क विभागाने वन्यजीव तस्कराविरोधात मोठी कार्यवाही केली आहे। बँकॉकहून आलेल्या एका भारतीय प्रवाशांकडून 29 विदेशी वन्य प्राणी जप्त करण्यात आले असून या प्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे। मुंबई विमानतळावर सीमा शुल्क विभागाने केलेल्या कारवाईत वन्यजीव तस्करीचा मोठा प्रकार उघडकीस आलाय। बँकॉकहून आलेल्या एका भारतीय प्रवाशाच्या सामानाची तपासणी करण्यात आली असता त्याच्या बॅगेत 29 विदेशी वन्य प्राणी आढळून आलेत। यामध्ये गिबन, बॉल पायथन आणि इग्वाना यांसारख्या दुर्मिळ प्राण्यांचा समावेश आहे। हे प्राणी अत्यंत गुप्तपणे बॅगेत लपवून आणण्यात आल्याचं तपासात समोर आलंय। सीमा शुल्क विभागाने तत्काळ हे सर्व प्राणी जप्त केले असून त्यांच्या सुरक्षिततेची व्यवस्था करण्यात आली आहे। तसेच संबंधित प्राण्यांना त्यांच्या मूळ देशात परत पाठवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। दरम्यान या प्रकरणी आरोपी प्रवाशाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून वन्यजीव तस्करीच्या संपूर्ण साखळीचा शोध घेण्यासाठी पुढील तपास सुरू आहे।